उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल, कोणाचीही साथ राहणार नाही. रावसाहेब दानवेंसह संजय शिरसाट यांनी हा दावा केलेला आहे. तर भाजपमध्ये काही स्कोप नसल्यामुळे दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली. त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही. काड्या ठेवून भविष्य बघणारे किंवा पोपटाला कार्ड काढून सांगून भविष्य बघणारे असे जे काही लोक असतात, त्याच्यापैकी जर एक असा नवा भविष्य सांगायचा काही धंदा सुरू केला असेल तर करू दे की बिचाऱ्याला, 2 पैसे त्याच्यात तरी कमवू द्या. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या भविष्यावर आता काय बोलू नये आपण. मला असं वाटतं रावसाहेब दानवेंची शेवटची निवडणूक झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उद्धवजींच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपासंदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्याबरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही संघटना कदापि संपू शकत नाही. शिवसेना एक महाराष्ट्राची आन आहे, बाण आहे, शान आहे, स्वाभिमान आहे. याचं उत्तर तर मला असं वाटतं निवडणुकीतून मिळेल. लोकसभेला मिळालेलं आहे चांगल्या पद्धतीनं. विधानसभेला तुम्ही घोटाळेकडून निवडून आलेले आहात. आता नगरपालिकेला तुम्ही नुसत्या पैशाच्या थैल्या घेऊन जातायत, परंतु महानगरपालिकेत वेगळं चित्र असेल. मीरा भाईंदरच्या तलाव रोडच्या इमारतीमध्ये शिरलेला बिबट्या 6 तासानंतर जेरबंद झालाय. हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. बिबट्याला खोलीमध्ये कैद करून दाट मारण्यात वनविभागाला यश आलं. जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने अनंत अंबानी यांच्या संकल्पनेमधून उभारलेल्या वनतारा या वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला विशेष भेट दिली. प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून मेस्सी सुद्धा इथे प्रभावित झालाय. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं भारत दौऱ्यावेळी अनंत अंबानींच्या संकल्पनेतनं साकारलेल्या वनतारा या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला विशेष भेट दिली. याचवेळी अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी मेस्सी आणि त्यांच्या सहकार्याचं जोरदार स्वागत केलं. प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून मेस्सी प्रभावित झाला आणि प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांसोबत मेस्सीनं संवादही साधला. मेस्सीनं हिंदू चालीरीतीनुसार महाआरती, विविध देवदेवतांची पूजा आणि अभिषेकही केला. जय माता दी, जय माता दी. मेस्सीनं वनतारामध्ये सुद्धा फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतलाय. दरम्यान मेस्सीच्या वनतारा भेटी संदर्भात वनताराकडून माहिती देण्यात आली. या भेटी दरम्यान अनंत अंबानी आणि मेस्सीची मैत्री अधोरेखित झाली.